त्याच्यानंतरच्या 2-3 ज्या चळवळी घडल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः, एक म्हणजे पंढरपूरचा मंदिर प्रवेश गुरुजींनी, आणि त्यासाठी संबंध महाराष्ट्र जागवण्याचं कार्य एका कलापथकाने केलं. त्या संबंधी जरा बोला ना. त्यावेळेस कलापथक निघालं होतं. लीलाधर हेगडे आणि माडगूळकरांचे एक बंधू भालचंद्र माडगूळकर, भालू मास्तर, वसंत बापट, त्यानंतर सदानंद वर्दे, या सगळ्या मंडळींनी गाणी पोवाडे असं म्हणून हा जो विठ्ठल मंदिराचा हरिजनांना प्रवेश मिळावा याच्याकरता प्रचार सभा झाल्या. याच्यामध्ये हे कलापथक पहिल्यांदा निघालं. आणि गुरुजी त्यावेळेला संबंध महाराष्ट्रभर फिरत होते. तर पुण्यामध्ये गुरुजींच्या बरोबर आम्ही स्वयंसेवक होतो. त्यांच्या 2 मोठ्या सभा पुण्यात झाल्या. एक तर काँग्रेस हाऊसला एक झाली आणि एक शनिवारवाड्यापुढे झाली. तर त्या दोन्ही सभांचे स्वयंसेवक म्हणून मी काम करत होतो. म्हणजे अगदी लहान होतो, परंतु गुरुजींना पाहिलं त्या काळामध्ये. आणि अतिशय असा कुचंबलेला, काहीही प्रभाव पडणार नाही अशा स्वरूपाचा त्यांचा तो पोशाख. पण एकदा ते व्यासपीठावर उभे राहिले म्हणजे तासनतास ज्या पद्धतीनं हरिजनांच्या प्रवेशाविषयी ते बोलायचे आणि त्याच्याकरता सारा इतिहास सांगत असत. मी आठवते काँग्रेस हाऊसच्या सभेला गुरुजी बोलायला उठले आणि महर्षी कर्वे डाव्या हाताला त्यांच्या बसलेले होते मागच्या व्यासपीठावरच. त्यांना उजव्या कानाने काही नीट ऐकू येत नव्हतं, म्हणून त्यांनी गुरुजींचं भाषण थांबवलं. ते तिकडं जाऊन बसले आणि डाव्या कानाने नीट ऐकू येतं म्हणून गुरुजींना म्हणाले, आता बोला, आता मला ऐकू येईल जरा. आणि सारखं टाळ्या मारत होते महर्षी कर्वे त्या काळामध्ये.